सरपंच दुडाळे मी आदरणीय आलेल्या मान्यवरांना विनंती, त्याचबरोबर आमचे हरिभक्त महाराजांचे राजनगावसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध केलेली आहे. राजनगाव नगरीला ॲम्ब्युलन्सची खरोखर खूप आवश्यकता होती आणि जी दुर्घटनासाठी समोर यावं, त्याचबरोबर सप्त सैनिक दलाचे भारतीय राजनगाव नगरीसाठी मोफत ॲम्ब्युलन्सची सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि तीही मोफत उपलब्ध करून याच्या पुढे आम्हाला शेजवळ काय उपक्रम आहे तुमचा आज? सर आम्ही ॲम्ब्युलन्स डोनेट करत आहे. कोणत्या संस्थेच्या वतीनं? निस्वार्थ जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आम्ही आज ॲम्ब्युलन्स डोनेट करत आहे. काय याच्या आधी काय काय उपक्रम आपण राबवतो? याआधी आम्ही 15 वर्षापासून जनसेवाच करत आलो निस्वार्थपणे. त्याचं कार्यक्षेत्र कोणतं? फक्त रांजणगाव शेणपुंजी का आजूबाजू? गंगापूर तालुक्यात आज कुठेही असो आम्ही निस्वार्थपणे जनसेवा केलेली आहे. याच्या आधी काय काय ॲक्टिव्हिटी आपण राबवलेल्या आहे? याच्या आधी खूप काही शाळेतील मुलांना वया पुस्तक वाटप असो किंवा गोरगरीब मुलांना कपडे वगैरे म्हणजे ज्यांच्या शिक्षणाची परिस्थिती नसताना बी त्यांना म्हणजे आपण शिक्षणासाठी हे करत असतो. हे रुग्णवाहिका सुरू करण्यापाठीमागचा उद्देश काय? अच्छा, काय झालं सर, आपले MIDC परिसर असल्यामुळे बाहेरगावचे खूप म्हणजे गरीब परिस्थिती असलेले लोक तिथं स्थायिक झालेले, म्हणजे कामासाठी पोट भरण्यासाठी आलेले. त्यांना काही दुःख म्हणजे असं काही हे झालं तर हॉस्पिटल नेण्यासाठी काहीच अशी व्यवस्था नाही तिथं. एवढ्या लोकसंख्येनुसार तिथं जशी पाहिजे तशी व्यवस्था पाहिजे, पण तसं काही नाही आढळून आलं. आम्ही कंटिन्यू असं सोशल वर्क करत असल्यामुळे आमच्या निदर्शनात आलं, तर त्या कुठेतरी वाटलं काही गरज भासते म्हणून आम्ही त्यासाठी पुढाकार घेतला. म्हणजे आता ती निःशुल्क सेवा राहणार आहे का? फक्त निःशुल्क, 1 रुपया पण नाही घेणार सर आम्ही. अच्छा, आता ही जी रुग्णवाहिका तुम्ही लोकार्पण करताय, ही तुमच्या स्वखर्चाने का आणखी काही निधी वगैरे जमा? स्वखर्चाने सर आमच्या. आणि कार्यक्रम कोणाच्या हस्ते उद्घाटन होणार आणि कार्यक्रम कधी होणार? उद्घाटन आता गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक राहणार आहे त्या उद्घाटनाला. आपण कोणी राजकीय किंवा सगळ्या गोष्टी आपण इन्व्हॉल्व केलेल्या नाही. एक सामाजिक आणखी पुढं पण असेच रुग्णवाहिका तुम्ही सुरू करणार का? सर आमचं खूप पैसा काही तर आम्ही ते करणारच नक्की. याच्यामागं काय अनुभव आला तुम्हाला? जेवढं 15 वर्ष तुम्ही सेवा करता असता सामाजिक कार्यामध्ये, आरोग्याकडेच का वळा वाटतं तुम्हाला? भरपूर अनुभव याच्यामध्ये काही सर आपल्या देशामध्ये खूप काही अशा गोष्टी कमी आहे, पण तिकडं सर सामान्य लक्ष देत नाही. अक्षरशः काय जे पाहिजे त्या गोष्टीकडे सर लोकांचं लक्ष नाही. लोक त्या गोष्टी करत बसतात, जे आवश्यक असतं त्या गोष्टीपासून दुर्लक्ष झालं आहे. राजकारण असो या सगळ्या गोष्टी असो म्हणजे जे पाहिजे ते करत नाही लोक. अच्छा, चालेल. या निमित्ताने तुम्ही लोकांना काय आवाहन करणार? मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, माणुसकी जिवंत ठेवा. पैसा सगळ्या गोष्टी काही नाही. आपण पैसा कमवत असतानाही माणुसकी जीवन ठेवून इतरांना मदत करण्याची भावना ठेवा. आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपल्या सोयीच्छेने जर केलं तर मला तरी वाटतं खूप काहीतरी भारतात चेंज होऊ शकतं. ॲम्ब्युलन्सचं कार्यक्षेत्र कुठपर्यंत असणार आहे? गंगापूर तालुक्यात कुठनं पण कॉल आला तर आम्ही नक्कीच सुविधा उपलब्ध करून देऊ. अच्छा, त्याच्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर ठेवला आहे का तुम्ही? हो सर, नंबर दिलेला आहे. तुम्ही काही त्याचे पोस्टर वगैरे, हेल्पलाईन नंबर, हो त्याच्यावर गाडीवर पण नंबर असतो आणि त्याचा काही प्रचार व प्रसार केलेला आहे? प्रसार नाही केलेला आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून सोडलेले पोस्ट. जर रुग्णवाहिकेसाठी तुमच्याशी संपर्क साधायचा तर तुमचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. हो ते पाहिजे. नंबर सांगता येईल तुम्हाला? हो, कॉन्टॅक्ट नंबर 49 51 22 41, राहणार राजनगाव दत्तनगर. भाऊ, तिथं दुसऱ्या ॲम्ब्युलन्सची सुविधा नाही आहे आणि तो काही आप चालू करता येते? ज्या आहे त्या पण वेळेवर उपलब्ध होणे. काय झालं, MIDC एरिया आहे, खूप काही गर्दी असते तिथं. सकाळ संध्याकाळ कंटिन्यू ॲक्सिडेंट होत असतात. अक्षरशः आम्ही उचलायला जातो किंवा ॲम्ब्युलन्सला कॉल केला त्यावेळेस ॲम्ब्युलन्स वेळेवर पोचत नाही. त्या अभावी त्या म्हणजे पेशंटचा मृत्यू बी होऊ शकतो, असं त्याची परिस्थिती असते. तर आम्ही खूप वेळेस आमच्या गाडीत स्वतः घेऊन गेलेलो आहे. हे कुठंतरी आमच्या लक्षात आलं असतं, आम्ही असं वाटलं की चला आपण ॲम्ब्युलन्स कुठंतरी डोनेट करू. असे किती ॲम्ब्युलन्स आहे त्या आपण तिथं उपलब्ध नाही होऊ शकत? म्हणजे आहे पण ते एकमेकाला विचारायला लागत आहे. माझ्या माहितीच तो आमच्या ग्रामपंचायतलाच आहे ऑलरेडी, पण कसं आहे सदस्यांना फोन करावं लागतं, त्यानंतर ॲम्ब्युलन्स अवेलेबल होते. भविष्यामध्ये तुमच्या ॲम्ब्युलन्स अजून वाढतील अशी अपेक्षा आहे? मी म्हणजे आश्वासन तर नाही, पण नक्कीच प्रत्येक गावोगावी ॲम्ब्युलन्स देण्यासाठी माझा प्रयत्न असेल.